गुड मॉर्निंग स्टुडंट्स. पेज नंबर 66वर काढायचं आहे. आपण काल थोडंसं इंट्रोडक्शन समजून घेतलं की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स म्हणजेच नफा न मिळवणाऱ्या संस्था कोणत्या असतात त्याचं थोडक्यात मिनिंग पाहिलं. त्यानंतर त्याचा एक छोटासा प्रॉफिट ऑर्गनायझेशन आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा आपण डिफरन्स पण पाहिला, नीड पण पाहिली, गरज. आज आपण पेज नंबर 66वर रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट याबद्दल माहिती पाहणार आहोत. 65 पान काढा सगळ्यांनी. द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज अ रिअल अकाउंट. सगळ्यांना 11वीचा नियम रिअल अकाउंटचं माहिती आहे. डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. या रिअल अकाउंटच्या नियमाने रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट चालतं. आलेले पैसे मिळकत रिसिप्ट बाजूला, खर्च झालेले पेमेंट बाजूला, क्रेडिट बाजूला. क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स आर नॉट रेकॉर्डेड इन रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. लक्षात ठेवायचं, उधारीचे व्यवहार या अकाउंटला लिहिले जात नाही. ऑल रिसिप्ट्स आर शोन टू द डेबिट साईड. आलेले पैसे सर्व डेबिट बाजूला दाखवायचे. अँड ऑल पेमेंट्स टू द क्रेडिट साईड. थोडक्यात अशा पद्धतीने रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट रिअल अकाउंटच्या नियमाने चालतं. त्याचा एक नमुना दिला आहे पहा त्यांनी. पहा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचा. मग याच्यामध्ये सर्व प्रकारचे प्रिव्हियस इयर म्हणजे मागच्या वर्षाचे, करंट इयर म्हणजे चालू वर्षाचे, नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या वर्षाचे आलेले पैसे ॲडव्हान्स ते पण असतं. पेमेंट बाजूला तसंच पहा, प्रिव्हियस इयरचं पेमेंट केलं असेल, करंट इयरचं केलं असेल, नेक्स्ट इयर पुढचं करून ठेवलं असेल. त्यानंतर फीचर्स पाहूया आपण. फीचर्स म्हणजे ठळक वैशिष्ट्ये. या अकाउंटचे ठळक वैशिष्ट्य काय आहे? पहिलं, हे रिअल अकाउंटच्या नियमाने चालतं पहा, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. त्यानंतर सिमिलर टू कॅश बुक. कॅश बुक आपण इयत्ता 11वीला शिकलो पहा. 2 कॉलम कॅश बुक, 3 कॉलम कॅश बुक, बरोबर. सिम्पल कॅश बुक आणि 2 कॉलम कॅश बुक शिकलो होतो पहा आपण. तर आलेले पैसे डेबिटला, खर्च झालेले क्रेडिटला, या नियमानं चालतं. त्यानंतर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला ऑल टाईप्स म्हणजे सर्व प्रकारचे रिसिप्ट्स, सर्व प्रकारचे पेमेंट असतात. म्हणजे रेव्हेन्यू म्हणजे महसुली, पुन्हा पुन्हा करावं लागणारे. कॅपिटल म्हणजे भांडवली, एकदाच करावं लागतं. इट रेकॉर्ड्स ऑल रिसिप्ट्स अँड पेमेंट. सर्व रिसिप्ट आणि पेमेंट्स याच्यात नोंदवले जातात. हे आपण नमुन्यात पाहिलं, करंट इयर, प्रिव्हियस इयर, नेक्स्ट इयर. त्यानंतर इन्कम रिसिवेबल अँड अमाऊंट्स पेबल आर रेकॉर्डेड. आलेले पैसे, खर्च झालेले पैसे नोंदवले जातात. दिस अकाउंट इज अ बेस टू प्रिपेअर फायनल अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नफा न मिळवणाऱ्या संस्थेचा हा बेस आहे. जसं आपण फायनल अकाउंटमध्ये ट्रायल बॅलन्स पाहिलं होतं ना, बेस असतो, ॲडजस्टमेंट दिलेले असतात आपल्याला. तसं आपल्याला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं अकाउंट करायला रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट हे मूळ असतं, पाया असतं, बेस. या अकाउंटला ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स असतो कॅशचा. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे कर्ज काढलं असेल तर त्याचा पण उल्लेख केलेला असतो. कॅपिटल रिसिप्ट्स कशाला म्हणायचं? भांडवली मिळकत. याच्यामध्ये ऑल सच रिसिप्ट्स आर नॉन रिकरिंग इन नेचर. पुन्हा पुन्हा ते मिळत नाही, एकदाच मिळतं थोडक्यात. मग याचं पहा, कॅपिटल रिसिप्ट कशाला म्हणायचं पहा? डोनेशन फॉर बिल्डिंग. स्पेशल डोनेशन असेल ना तर भांडवली मिळकत म्हणतात पहा. त्यानंतर स्पोर्ट्स टुर्नामेंट, डोनेशन फॉर स्पोर्ट, लायब्ररी, लाईफ मेंबरशिप फीज, सेल्स प्रोसीड्स ऑफ फिक्स ॲसेट, हे सगळे भांडवली मिळकतीचे उदाहरणं आहेत. हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी बाजूला लिहायचं असतं पहा. त्यानंतर रेव्हेन्यू रिसिप्ट, पुन्हा पुन्हा मिळणारं. रेग्युलर फ्लो ऑफ इन्कम, याच्यामध्ये सबस्क्रिप्शन, रेंट आहे, लॉकर रेंट आहे, इंटरेस्ट रिसिव्ड व्याज मिळालं आहे, सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी, रेंट म्हणजे भाडं. मग याच्यामध्ये रिसिप्टमध्ये रेव्हेन्यू, पुन्हा पुन्हा मिळणारं, आणि ते कॅपिटल केलेले बॅलन्स शीट. ऑल रिसिप्ट आर नॉट इन्कम
are not income. Capital receipts and as considered in different manner. याचं पेमेंट पाहतं, पेमेंट बाजूचं तसंच आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर भांडवली खर्च लॉंग पिरियड, उदाहरणार्थ परचेस ऑफ लँड, आपण जमीन खरेदी केली, फर्निचर खरेदी केलं, मशिनरी खरेदी केली, निदान 5-10 वर्ष परत खर्च करावा लागत नाही. तसे जे खर्च असतात त्याला भांडवली खर्च म्हणायचं, कॅपिटल एक्सपेंडिचर. तसंच रेव्हेन्यू एक्सपेंडिचर शॉर्ट पिरियडसाठी असतं, पुन्हा पुन्हा करावं लागतं. उदाहरणार्थ सॅलरी, पगार महिन्याला करावं लागतो, टॅक्स भरावा लागतो वर्षाला, इन्शुरन्स, विम्याचा हप्ता भरावा लागतो, इन्शुरन्स प्रीमियम. कॅपिटल एक्सपेंडिचरचं सांगितलं आता आपण पाहिल्याचे उदाहरण. दीज एक्सपेन्सेस आर शोन ऑन द ॲसेट्स साईड ऑफ द बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला असं खर्च लिहायचं, भांडवली खर्च, कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे आपल्याला दीज एक्सपेन्सेस आर रिकरिंग इन नेचर, पुन्हा पुन्हा करावं लागतात, करंट इयरचे शक्यतो. त्यानंतर डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ही संकल्पना समजून घे पहा. डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज ॲक्च्युली रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. सच एक्सपेंडिचर इज इनकर्ड फॉर रिसिविंग बेनिफिट्स फॉर मोर दॅन अ इयर. एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी फायदा. उदाहरण लक्षात ठेवा पहा. एक्झाम्पल, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर पेड ₹30,000 इज फॉर 3 years. जाहिरातीचा खर्च 30,000 केलं पहा 3 वर्षाचा. इन सच केस 1/3 ऑफ द 30,000 इज ₹10,000. याला 3 ने भागलं तर एका वर्षाचं करंट इयर, चालू वर्षाचं 10,000. इट शुड बी डेबिटेड टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. म्हणजे चालू वर्षाचे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहायचे. अँड 2/3 म्हणजे जे जादा आलेले आहेत ₹20,000 एक्सपेंडिचर शुड बी शोन ऑन ॲसेट साईड ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीटच्या ॲसेट बाजूला लिहायचं. प्रत्यक्ष गणितात आपल्याला याचा एक नमुना दिला आहे पहा, पेज नंबर 68वर. हा नमुना पाहायचा आहे. रिसिप्ट बाजूला सर्व आलेले पैसे दिलेले आहेत. बॅलन्स ब्रॉड डाऊन असं सर्व दिलं, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. मागच्या वर्षाचं कॅरेट डाऊन यावर्षी ब्रॉड डाऊन केलेला असतो. त्यांचं सबस्क्रिप्शन असेल, प्रिव्हियस मागच्या वर्षाचं, करंट इयरचं, नेक्स्ट इयरचं. एंट्रन्स फी असेल, ॲडमिशन फी असेल, लाईफ मेंबरशिप फीज असेल. लिगशियस तुम्हाला सांगितलं मी, मृत्यूपत्रान्वये दान, गव्हर्नमेंट ग्रँट असेल, डोनेशन असेल, जनरल डोनेशन फॉर स्पेशल फंड असेल, बिल्डिंग फंड, प्राईज फंड, टुर्नामेंट फंड. डिव्हिडंड, लाभांश, हायर रेंट ऑफ हॉल रिसिव्ड. संस्थेचा एखादा हॉल असेल, त्याचं भाडं मिळालं असेल तर. टू सन्ड्री इन्कम, किरकोळ उत्पन्न असेल. सेल ऑफ ओल्ड मटेरियल्स, सेल ऑफ ओल्ड न्यूजपेपर्स, स्क्रॅप. टू मिसलेनियस रिसिप्ट्स, टू टुर्नामेंट रिसिप्ट्स, क्रिकेट फीज, ट्युशन फीज, टर्म फीज, कलेक्शन ऑफ फाईन, दंड गोळा केलेला. टू लॉकर रेंट, टू एक्झाम फीज अँड टू बॅलन्स कॅरीड डाऊन. तसंच पेमेंट बाजूला खर्च केलेलं पहा. मग इथं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन असेल तर मग ते बँक ओव्हरड्राफ्ट असतो खर्च काढलेलं. मग बाय सॅलरीज, मग पगार मागचा राहिला असेल तर तो, प्रिव्हियस इयर, करंट इयर. बाय रेंट, रेट्स अँड टॅक्सेस, इथं पण तसंच, प्रिव्हियस इयर, करंट इयर, नेक्स्ट इयर. बाय प्रिंटिंग अँड स्टेशनरी, बाय जनरल एक्सपेन्सेस, बाय इंटरेस्ट ऑन बँक लोन, बाय इलेक्ट्रिसिटी चार्जेस, बाय ऑडिट फीज, हिशेब तपासण्याची फी दिली. बाय टुर्नामेंट एक्सपेन्सेस, बाय वेजेस, बाय परचेस ऑफ स्पोर्ट्स मटेरियल, बाय इन्शुरन्स, बाय टेलिफोन मोबाईल एक्सपेन्सेस, बाय बँक चार्जेस, बाय पोस्टेज, बाय कन्व्हिनियन्स, वाहतुकीचा काही खर्च असेल. बाय एक्सपेन्सेस फॉर ॲन्युअल फंक्शन, वार्षिक गॅदरिंगच्या कार्यक्रमाचा खर्च. बाय फिक्स डिपॉझिट, हे फिक्स डिपॉझिट खरं तर ॲसेटला यायला पाहिजे, याच्यावर इंटरेस्ट असेल. बाय परचेस ऑफ फिक्स ॲसेट्स, काही फिक्स ॲसेट खरेदी केले असतील पहा, फिक्स डिपॉझिट. फर्निचर असेल, बिल्डिंग असेल. थोडक्यात हे पुस्तकामध्ये काय चूक झाली आहे पहा, लक्षात आलं आहे तुमच्या. इथं पण रिसिप्ट छापलेलं आहे. इथं काय करून घ्यावं लागेल तुम्हाला, पेमेंट्स, इकडं रिसिप्ट, इकडं पेमेंट्स. काही ॲसेट खरेदी केली असेल नाही का, म्हणजे पेमेंटच केले ना तुम्ही. मग हे फिक्स डिपॉझिट घेतलं आपल्या ॲसेटला, ते पेमेंट बाजूला दाखवलेलं असतं. फर्निचर असेल, बिल्डिंग असेल, इन्व्हेस्टमेंट असेल,
बाय न्यूजपेपर असेल, ऑफिस एक्सपेन्सेस, बाय रिपेअर्स अँड बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक. आता आपल्याला जे अकाउंट बनवायचं आहे आपल्याला परीक्षेला नाही का, आपल्याला जे ते इन्कम अँड एक्सपेंडिचर बनवायचं आहे, त्यात काय असतं पहा, इट इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपण नाही का फायनल अकाउंटचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट केलं 2 नंबरचं, त्याप्रमाणे हे असतं इन्कम अँड एक्सपेंडिचर. इट इज अ नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा नियम सगळ्यांना माहिती आहे, डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस, खर्च तोट्याला डेबिट, क्रेडिट इन्कम्स अँड गेन्स, उत्पन्न फायद्याला क्रेडिट. ऑल रेव्हेन्यूज अँड लॉसेस ऑफ करंट इयर आर डेबिटेड. खर्च सगळे डेबिटला चालू वर्षाचे. आणि ऑल रेव्हेन्यू इन्कम्स, चालू वर्षाचं उत्पन्न असेल करंट इयरचं तर ते क्रेडिट करायचं, क्रेडिट बाजूला घ्यायचं. हे इन्कम बाजूला. इन्कम बाजूला काय काय असतं पास, सबस्क्रिप्शन रिसिव्ड असेल, वर्गणी मिळाली, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रिसिव्ड, व्याज मिळालं गुंतवणुकीवर, सन्ड्री रिसिप्ट्स, किरकोळ, जनरल डोनेशन असेल, ट्युशन फीज असेल रिसिव्ड, हे सर्व आपल्याला इन्कम बाजूला लिहायचं. एक्सपेंडिचर बाजूला काय लिहायचं पहा, एक्सपेंडिचर बाजूला रेव्हेन्यू एक्सपेन्सेस ऑर लॉसेस ऑफ करंट इयर, चालू वर्षाचे, डेबिटेड टू दिस अकाउंट. ऑल एक्सपेन्सेस पर्टेनिंग टू करंट इयर, चालू वर्षाचे खर्च लिहायचे, लक्षात ठेवायचं. मग हे अकाउंट ज्यावेळेस आपण क्लोज करतो, जसं आपण प्रॉफिट अँड लॉस केल्यानंतर नेट प्रॉफिट यायचं किंवा नेट लॉस, तसं प्रॉफिट झाला तर याला सरप्लस म्हणायचं. आता इन्कम अँड एक्सपेंडिचरला जो फरक येईल, प्रॉफिट जर झाला त्याला सरप्लस शब्द आहे, आणि नेट लॉस न म्हणता आता याच्यामध्ये शब्द आहे क्रेडिट. खर्च जास्त आला तर डिप्रिसिएट म्हणजे तूट हा शब्द आहे. अशा पद्धतीने हा भाग आपण पाहिला. याचे फीचर्स, वैशिष्ट्य दिले. नॉमिनल अकाउंटनुसार चालतं, करंट इयरचंच लिहायचं खर्च उत्पन्न. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखं अकाउंट हे सिमिलर. आपल्याला हे अकाउंट का करायचं, सरप्लस शोधण्यासाठी, वाढावा शोधण्यासाठी किंवा डिप्रिसिएट तूट शोधण्यासाठी. त्यानंतर इज ऑलवेज अकंपनीड बॅलन्स शीट याच्यात जोडून असतं. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपल्याला बॅलन्स शीट सह करायचं असतं. त्याला ओपनिंग बॅलन्स नसतो. सरप्लस ऑर डेफिसिट इज ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. जसं आपण नाही का नेट प्रॉफिट लायबिलिटीला कॅपिटलमध्ये मिळवायचं फायनल अकाउंटला, तसं इथे कॅपिटल फंडमध्ये सरप्लस असेल तर ॲड करायचा, डिफिसिट असेल तर लेस करायचं. इट रेकॉर्ड्स ऑल कॅश आयटम्स ॲज वेल ॲज नॉन कॅश आयटम्स विच आर रिलेटेड टू करंट इयर पिरियड, चालू वर्षाचे लिहायचे. सॅलरीज पेड असेल, आउटस्टँडिंग सॅलरी, बॅड डेट्स, डेप्रिशिएशन ऑन फिक्स ॲसेट, हा भाग आपल्याला नोंदवायचा. पुढच्या लेक्चरला आपण 70 पानावरचा इन्कम अँड एक्सपेंडिचरचा नमुना पाहू. पुस्तकात 68 पानावरचा नमुना लिहायची गरज नाही, फक्त एकदा दोनदा वाचून काढा, नंतर मी तुम्हाला सांगेन 70 पानावरचा तुम्हाला लिहावा लागेल. ओके.